अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट पंढरपूर निवासी आणि पांडुरंगाचे लाडके भक्त वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची सुरुवात ज्यांनी केली आहे त्या संत नामदेव महाराजांच्या गाथ्यातील गंगेच्या महतीचं वर्णन करणारा गंगा पूजनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या कीर्तनाच्या निमित्तानं या अभंगाला इथे प्रस्तुत करण्याचा पारदर्शी असा प्रयत्न केला आहे। कीर्तनाचा परिहार आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। गंगा भागीरथी सरला शिल्लोकराव मापारी मातोश्रींनी चार धामाची यात्रा पूर्ण केली आहे आणि लौकिक जीवनामध्ये भौतिक जीवनामध्ये त्याची पूर्णता घरी येऊन आचार्य ब्राह्मणांच्या वेदमंत्रानं पुण्य वाचन कर्म मातृका पूजनम जे पूर्वज असतील त्यांच्या नावानं नांदी श्राद्धम आचार्य वर्णम पंचगव्य मेलनम ईशान्य रुद्र कलश पूजनम गंगाभिषेकम रुद्राभिषेकम या सर्वांना त्याची पूर्तता आहे आणि त्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचा नियम आहे की वारकरी संप्रदायाच्या लोकांना भजन कीर्तन करावं। त्या निमित्तानं तिकडे ब्राह्मण लोकांचे मंत्र झाले असतील अनहभद्रा कृतमोयन्तु विश्वतो दब्धास अपरीतास उद्भीदते बाणो यथा सदामीद वृधे असन्न प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां सक्षमुपसेदिम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु शान्तिरन्तरिक्षगुं शान्ति। पंडित जी को प्रणाम। जिस पंडित जी ने इस कार्यक्रम को संपन्न कराया होगा, I am extremely humbled to be here today, standing for here, talking to the more spiritual thing, the Shankhala of Warkari Kirtan for here, 2 more hours to you know, my dear. तर त्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला हा वारकरी कीर्तनाचा कार्यक्रम मातोश्रीचा समस्त मापारी पाटील परिवार आप्त स्वकीय त्यांचे दीर त्यांचे भाई सन्माननीय मोठे मापारी साहेब त्यांचे पुत्र दादासाहेब असतील श्रीकांत भैया असतील त्याचबरोबर मातोश्रींचे पुत्र प्रवीण भैया असतील त्यांच्या मुलगी असतील जावाई असतील त्यांच्या सुनबाई असतील हे सगळं आपला मापारी पाटील परिवार मापारी वस्तीतील आपण लोक आप्तस्वकीय लोक वेदध्यन तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्ती शक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ प्रेमी कुणी राहिलं असेल तर हुकून चुकून माफ करा, कारण की अनेकाची स्तुती अमा ब्रह्महत्या एका त्या वासोनी पांडुरंगा 154 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृत अभंग ग्रथा। अनेकांची स्तुती या मंचावरती उभा राहून करू नये। प्रल्हाद स्थालधारी तरल गतितया चौधवक कांस्यधारी विनाधारी सुररशिर स्वर कुशलतया राग कर्तार्जुनो अभूत इंद्रोबादिन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसर चनया व्यासपुत्रो बभुव ननर्त मध्ये त्रिकमेव तत्रम भक्त्यादिकानां नटवस्तु तेजसम अलौकिकम कीर्तनमेतदीक्षम हरिः प्रसन्नोपि वचनो ब्रवीत। अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 श्लोक नंबर 86 अध्याय नंबर 6 श्रीमद भागवत महात्म्य सुतवाच शुकवाच। कीर्तन करणारा शुकाचार्य, गायन करणारे अर्जुन देवाचे मेहुणे अर्जुन सुभद्राचे पती, मृदंग वाजवणारे देवराज इंद्र, विना घेणारे देवर्षी नारद, टाळकरी म्हणजे प्रल्हाद, नारदीय कीर्तन असेल तर झांज वाजवणारे उद्धव,
ज्ञानबा तुकाराम भानुदास एकनाथ पावल्या खेळणारे हरिपाठ काकड्यामध्ये आणि वारीमध्ये स्वल्प वाटे चला जाऊ वाचेगाव विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमे गदारुणी आनंद ध्वजे कुंचे करो टके शृंगारणी क्या करून तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा 1915 भंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवास बाबूराव देवडीकर भंग गाथा. पावल्या खेळत असणारे जे आहेत ते भक्ती ज्ञान आणि वैराग्य आहेत. जय जयकार करणारे कोण आहेत म्हटले? ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. सनक सनंदन सनातन सनत कुमार मानस पुत्र. चारों ने एक एक वेद को मुख में धारण कर रखा है. चारों बच्चों की उम्र 5 साल की है. न तो बढ़ रही है प्यारे न तो कम हो रही है. ऐसा अधिकार जिनका है ऐसे पुंडलिक वरदासा जय जयकार करता. एकाहुनी एक बळी अशा पद्धतीनं देशामध्ये आज भक्तीचं वातावरण आहे, ज्ञानाचं वातावरण आहे, वैराग्याचं वातावरण आहे, त्यागाचं, प्रेमाचं, बंधुत्वाचं, मैत्रीचं, गुरुभक्तीचं हे सगळं वातावरण का? भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा आज श्रीधाम अयोध्येमध्ये होत आहे. आणि म्हणून कीर्तन असू द्यात किंवा कथा असू द्यात भगवंताचं नाव घेतलं गेलं पाहिजे. आणि म्हणून भगवान रामाच्या भव्य प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी आज हा मातोश्रीच्या गंगा पूजनाचा माउंद्याचा कार्यक्रम हा आणखीन योग म्हणावा लागेल. या योगामध्ये मला वाटतं आपण भगवान रामाचंच भजन का म्हणणं अभिप्रेत आहे लक्षात घ्या. बड़े बड़े संत कह रहे हैं प्यारे इस संसार में एक भी दुख ऐसा नहीं है जो भगवान का नाम लेने के बाद में बच सके. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमना स्तम नमामि हरिम परम दरबारी राग 12, 13, 23 कोड सांगू शकेल का कोणी? 12, 13, 23 श्रीमद भागवत स्कंद नंबर 12 अध्याय नंबर 13 आणि श्लोक नंबर 23. स्कंद नंबर 12 अध्याय नंबर 13 श्लोक नंबर 23 याला म्हणतात 12, 13, 23. काय म्हणतात? 12, 13, 23. भागवतातल्या शेवटच्या स्कंदातल्या शेवटच्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे. आणि भगवंताच्या नावामध्ये चेतना आहे, शक्ती आहे. राम स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. देवाच्या अवताराचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये आहे. विशेष रूपानं 6 प्रकार आहे. अंश अंश मानो पूर्णत्तम परिपूर्णत्तम. राम हे पूर्णत्तम अवताराचं प्रतीक आहे. कृष्ण हे परिपूर्णत्तम आहे. आणि त्यातली त्यात तुम्ही विचार करा, भगवान राम हे गुण सिंधू आहेत, गुण सागर आहेत, गुण सरिता आहेत, गुण समुद्र आहेत. सगळं काम मर्यादेमध्ये आहे रामाचं. सगळं काम, एकही काम मर्यादेच्या बाहेर जाऊन नाही, म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम आहे. समयसूचक, उपयुक्त, अधिकारिक आणि लागू म्हणजे लौकिक असं प्रमाण आहे. आरंभी वंदीन अयोध्येचा राणा भक्ताची या काजा पावतसे. राम म्हणता रामच होईजे पदी बसवून पदवी घेईजे. अयसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे. राम रसाची चवी अनरस रुचती केवी. तुका म्हणे चाखोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. 3643 अभंगाचा नंबर. आता मी जे प्रमाण दिलाय 3643 4 चरण. तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा ज्याला सत्यव्रत असं म्हणतात. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, चारित्र्य संपन्न, सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजा रामचंद्र. सगळं काम वचनात आहे, मर्यादेत आहे, तंतोतंत आहे, काटेकोर आहे. आणि त्यातले त्यात जर का सूक्ष्म विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल. मी एक 5 मिनिटं याला प्रकाशित करतोय आणि मग पुढे आपण
या गंगा पूजनाचं गत अभंगाचं जे आहे ते वर्णन करण्याचा प्रयत्न करेल मी काही ज्ञानी नाही बरं का, विद्यार्थी आहे. भगवं बांधलं गैरसमज करून घेऊ नका, संन्याशी आहे का काय नाही. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजाचं वारं अंगात घुसलेलं आहे म्हणून हे भगवं आहे बरं का. हां तसं काही म्हणजे हां संन्याशी वगैरे नाही. कारण काय उगं संन्याशी होऊन रिकामं झालं, रोज पेपरला हे चालू ते चालू, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी स्नान संध्या बुडविली पुढे भांग ओढाविली भांग भुरका हे साधन पची पडे मध्यपान. तर तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. 1171 अभंगाचा नंबर. टिळा टोपी उंच दाबी जगी मेक गोसावी अवघा वरपंग सारा पोटी विषयांचा थारा मुद्रा लावी ती कोरोणी मान भावा या सिजणी तुका म्हणे अयसे किती नरका गेले पुढे जाती. 1170 अभंगाचा नंबर. डुप्लिकेटही संत खरे पण आहेत ना. संतांने सारिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापी येली. 32 अभंगाचा नंबर. 3200. घातला दुकान देती आली आसी दान संत उदार उदार भरले अनंत भंडार मागते असी पुरे धणी अनेकासी उरे तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीते. 1427 अभंगाचा नंबर. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे बहुत दड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल काम धेणू तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमा येईल. 818 अभंगाचा नंबर बाबा. 818 अनेक प्रमाण ना. काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर. 2814 मी काही संताचं इथे विस्तार करायला आलो नाही बरं का. एक प्रमाण देऊन वारकरी संप्रदायामध्ये ज्याचं गहन अध्ययन आहे श्वासाश्वासामध्ये गाथा ज्ञानेश्वरी आहे त्याला विद्वान समजलं जातं. मग थोडी विद्वत्तेची झलक लोक म्हणतात दाखवत जा म्हणून मी अधूनमधून दाखवत असतो. विठ्ठल विठ्ठल. राम स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. तुम्ही जर का सूक्ष्म विचार केला भगवान राम अमित रूप भयो भगवान अनंत रूप है भगवान राम. श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास जी ने तुलसी रामायण में इस बड़ी ही सुंदर चौपाई को गाया है. लेकिन भौतिक स्वरूपाने जर का विचार केला तर मी जेवढं अध्ययन केलं तेवढं मला कळालं भगवान रामाचे 43 गुण हे घेण्यासारखे आहेत. व्यावहारिक जीवनामध्ये यच्चावत प्राणी मात्राला जो नरदेहाला जीव आलेला आहे तो रामाचे 43 गुण घेऊ शकतो. किती? 43. भगवान राम हे 43 गुणानं युक्त असा पुरुषार्थ करणारे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. सत्य 1, सौहार्द 2, दया 3, क्षमा 4, मार्दव 5, धैर्य 6, शौर्य 7, गांभीर्य 8, शस्त्रास्त्राचे ज्ञान 9, पराक्रम 10, निर्भयता 11, विनय 12, शांती 13, सहनशीलता 14, उपरती 15, संयम 16, निष्पृहता 17, राजनीतिज्ञता 18, तेज 19, प्रेम 20, त्याग 21, मर्यादा पालन 22, एक पत्नी व्रत 23, प्रजारंजकता 24, ब्राह्मण भक्ती 25, मातृभक्ती 26, पितृभक्ती 27, गुरुभक्ती 28. त्यानंतर बंधुप्रेम 29, मैत्री 30, शरणागत वत्सलता 31, सरलता 32, व्यवहार कुशलता किती? 33, प्रतिज्ञा पालन 34, सज्जनांचे रक्षण 35, दुष्टांचे निर्दालन 36, निर्वैरता 37, लोकप्रियता 38, अपिशूणता 39, बहुज्ञता 40, धर्मज्ञता 41, धर्मपरायणता 42, पावित्र्यता 43. That is the perfect God of Hindus. That is the name of Lord Rama to you, my dear. त्याचं नाव आहे रामचंद्र. 43 गुण. याच्यातला कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो आपण आता हे बघा युट्यूबला. मग याच्या पैकी आपण कोणत्या कोणत्या गुणामध्ये बसतो ज्याचा त्याचा विचार आहे. 1528 पासून वादग्रस्त असलेलं मंदिर. आपल्या देशाचं नाव काय आहे? भारत. भारतामध्ये राम आहे. राम से भारत है, बिना राम के भारत नहीं. मेरे भाइयों मेरी माताओं जरा सोचिए ना, गौर फरमाइए ना, इस शब्द पर जरा जोर डालिए ना, जरा वजन डालिए ना. और व्याकरण की परिभाषा में यदि सोचा जाए तो 3 पदों से बना यह जो पूर्ण शब्द है भारत, जो भारत की
अक्षुण्णता को गौरवान्वित कर रहा है, करता है। यदि सोचा जाए तो व्याकरण करके देखिए, दो जगह पर यहां पर पदच्छेद हो जाएगा। भा अधिक र अधिक त, भा बाजूला करा, र बाजूला करा आणि त बाजूला करा। 3 अक्षर बाजूला झाल्यानंतर र काढून घ्या आणि र काढून घेतल्यानंतर पहिलं जोडा आणि शेवटचं जोडा, काय होईल? काय होईल? भात होईल। हा, रामाचं र भारतात आहे म्हणून भारत साबित आहे। रामाचं र भारतातून काढून द्या, भात होऊन जाईल और पूरी दुनिया हमारे भारत को भात के जैसी चबा चबा करके खा जाएगी। ये पूरा सत्य है और इसीलिए तो आज वो वहां पर विराज रहे हैं ना। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुण्य पुण्य कीर्तन हो सुनी सुनाई, हिया की प्यास बुझतन बुझाई। राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया मंगल भवन अमंगल हारी हो, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी। राम राम सिया राम, जय जय राम। ही जी चौपाई आहे, चौपाईमध्ये सारगर्भित असं तत्व आहे, सारगर्भित तत्वाने युक्त असलेली ही चौपाई आहे। हिंदीत चौपाई आहे, तुम्हाला एखाद्या वेळेस अर्थ कळणार नाही, पण श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजी असं म्हणतात की या चौपाईचा अर्थ असा आहे की रामकथा आम्ही किती वेळेस ऐकली आणि ऐकवणाऱ्यानं आम्हाला ऐकवली, पण जर का ऐकवणारा जर का पक्का असला म्हणले हाडाचा वार करी, तर ती पुन्हा पुन्हा ऐकावीच वाटते म्हणे। किती वेळेस ऐकली आणि ऐकवली आम्हाला, तरी पण आमची ताहण संपतच नाही। पुण्य पुण्य कीर्तन हो सुनी सुनाई, अरे प्रिय कीर्त्या। असो, फायनली आज तिथे मोठा सोहळा चालू आहे, आपण भाग्यवान आहोत। तो कार्यक्रम सगळ्यांना मंदिरं सजवलेत, मंदिरं धुतले, मंदिराला लाइटिंग लावल्या आहेत, गुडिया लावल्यात, तोरण लावलं। आपल्या आपल्या पद्धतीने काहीचं सुंदरकांड चालू असेल, काहीचं सामुदायिक हनुमान चालीसा आहे, काहीचं रामरक्षा आहे, कीर्तन झाल्यावर ज्ञानदेव तुकाराम झाल्यावर खाली बसल्यानंतर आपण तो कार्यक्रम इथे करणार आहोत। मापारी परिवारामध्ये दादासाहेबांना या ठिकाणी अशी सूचना दिली आहे की आपल्या ते रामरक्षा आणि हनुमान चालीसा घ्यायची आहे आणि प्रसादही वाटायचा आहे। तसा गंगा पूजनाचा हा मुख्य महाप्रसाद आहे, पण तो रामाचाही प्रसाद आपल्याला विशेष रूपाने आज भेटेल। इंटरनॅशनल एअरपोर्ट झालेलं आहे, तुमचं जर का या ठिकाणी शक्ती असेल तर विमानानं जाऊ आपण तिकडे, नाही तर रेल्वेनं जाऊ, नाही तर कसं तुमची जशी इच्छा असेल तसं नंतर आपण पुढच्या महिन्यात तिकडे जाऊन येऊ, जसं म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही, म्हणजे मी तर जाणारच आहे, तर अशा पद्धतीनं आपण तिकडे जावं अशी एक सूचना तिकडून आपल्याला आलेली आहे। विठ्ठल विठ्ठल गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे आणि गंगा पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तसे भरपूर अभंग होते घेण्यासारखे। गंगा आली आमावरी, संत पाऊले साजिरी, तेथे करीन अंगोळी, उडे चनरज धुळी। 1544 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची बाबूराव देवड इकडे अभंगाथा। पण हा अभंग प्रसिद्ध आहे। विचार जर का केला तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये गंगा पूजन आणि माऊंद या कार्यक्रमाची सुरुवातच संत नामदेव महाराजांनी केली आहे। तुम्ही म्हणाल कसं? याचं कारण असं आहे की संत नामदेव महाराज हे पंढरपूरचे निस्सिम भक्त आहे। रोज पांडुरंगाशी ते बोलतात आणि हाताने पांडुरंगाला जेव घालतात आणि पंढरपूर सोडून कुठेही जात नाही नामदेव महाराज, असा त्यांचा नियम आहे। सकाळी उठल्यावर काकडा करणे, हरिपाठ करणे, कीर्तन मंदिरामध्ये करणे, वारकरी लोकांना कीर्तन ऐकवणे हा त्यांचा नित्यक्रम। पण ज्ञानदेव रचिला पाया, तुका झाला से कळस। संत ज्ञानेश्वर महाराजांना एक दिवस नामदेव महाराजाला सोबत घेऊन तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली, म्हणून संत ज्ञानदेव महाराज त्यांनी गुरु निवृत्तीनाथांना आणि इतर संतांना सोबत घेतलं। माझ्या मनाची आवडी पंढरपुराने इन गुढी, आणि पताका वगैरे घेऊन सगळे संत
पंढरपूरला निघाले. कुंचे पताकाचे भार भेने पळती यम किंकर. ते पताका वगैरे घेऊन पंढरपूरला निघाले आणि विठ्ठलाच्या देवळात आले. नामदेव महाराजांना भेटले आणि नामदेव महाराजाला संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आपण सगळे वारकरी संत उत्तर प्रदेशामध्ये जेवढे तीर्थ आहे तीर्थयात्रेला जायचं आहे असं आपण ठरवलं. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजाला म्हणाले, हे मला अजिबात शक्य नाही, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. माझी धामनिष्ठा आहे, पंढरपुरावर माझी निष्ठा आहे. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभई भेटे. 88 अभंगाचा नंबर 88. चारण चरण तुकाराम महाराजाची बाबूराव देवळडीकर दबंग गाथा. पंढरीची दारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा, पांडुरंग वाटप आहे उभा भेटीची आवडी कृपाळू रूपम विभुम व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम क्षमासं भजेहम. रुद्राष्टक श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास जी ने इसको बड़े भाव के साथ में गाया. तिथे गेले, गंगेचं स्नान केलं, पित्रांचं तर्पण केलं आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. हे जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले बलंब लंबितं भुजंग तुंग मालिका डम 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 मन्निनादनाद वड्डमरवयं चकार चंड तांडव तनोतु नः शिव शिवम्. जटागदाः सबरमं भ्रमन्निलिम्ब निर्धरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि. भगत भगत ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम रति प्रतीक्षणं मम रति प्रतीक्षणं मम. मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में. यह विनती है पल छिन छिन की और है ध्यान तुम्हारी चरणों में, और है ध्यान तुम्हारी चरणों में. चाहे अग्नि में मुझे जलना हो, चाहे कांटों पे मुझे चलना हो, चाहे छोड़ के देश निकलना हो, रह ध्यान तुम्हारी चरणों में. है मेरे भोलेनाथ, मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में. यह विनती है पल छिन छिन की रह ध्यान तुम्हारी चरणों में, और रह ध्यान तुम्हारी चरणों में. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःख मूळ. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोणिया बाही भवहातारी तातरा ततुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी सकळा मुक्तामणी धन्य तुची विठोबा. 227 अभंगाचा नंबर, वारकरी प्रमाण त्याला वारकरी भजनी मालिका नंबर 5 त्यातलं प्रमाण, आणि अभंगाचा गाथ्यामध्ये नंबर 227. विठ्ठल विठ्ठल संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज विशेष रूपाने जेव्हा काशीला गेले, गंगेला आनंद झाला आणि माता गंगेनं ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरले. चरणम पवित्रम विततम पुराण. भगवंताच्या चरणामध्ये शक्ती आहे आणि ज्ञानेश्वर महाराज हे विष्णू रूप आहे, विष्णूचे अवतारच आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पाय धरला, नामदेव महाराज घाबरले. पाय धरला तर वापस मला घराला जायचं आहे. आणि नामदेव महाराजांनी विचार केला, रस्ता मला माहिती आहे, पण एकटा जीवन सदाशिव, एकट्याचं अवघड असतं, संगमग कोणतरी पाहिजे, आहे की नाही. यांचा पाय धरला आणि यांना वापस नाही सोडलं तर माझे वांदे व्हायचे, घरी जायचे. म्हणून नामदेव महाराज म्हणले, हा गंगामाई पाय सोडा गंगामाई ज्ञानदेव सर्वा ठाई. संत नामदेव महाराज म्हणाले, ज्ञानेश्वर महाराजचा पाय सोडा, कारण संत ज्ञानेश्वर यत्र तत्र सर्वत्र आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर तिष्ठती. तिथून निघाले आणि तिथून निघाल्याच्या नंतर मग काशीहून प्रयागाला आले. प्रयाग घेऊन अयोध्येचंही दर्शन घेतलं. अयोध्येचं दर्शन घेऊन भीमाशंकराचं दर्शन घेतलं.
त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि पुन्हा पंढरपुराला आले. पुन्हा पंढरपुराला आल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीला निघून आले आणि नामदेव महाराज या ठिकाणी, नामदेव महाराजांना शास्त्र माहिती आहे, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना ज्या ज्या तीर्थयात्रा केल्या आणि तीर्थयात्रेमध्ये गंगेचं यमुनेचं जे काही पाणी होतं ते पाणी जे आणलं त्या पाण्याला या ठिकाणी हा मेन बिंदू आहे म्हणून त्या पाण्याची पूजा केली, त्यालाच म्हणतात गंगा पूजन. आणि ब्राह्मणाला बोलवलं, ब्राह्मणाच्या हस्ते गंगाजलामध्ये रुद्राभिषेक आणि मावंद म्हणजे स्थापित देवताची पूजा केली. आणि मग जशी तुमची आता इथे मिरवणूक निघाली होती दिंडी वाजत गाजत, तशी दिंडी निघाली. ते पाणी मिरवलं, पाणी शिंपडलं, जागा शुद्ध केली, गाव शुद्ध केलं. इकडे मोठी तयारी चालू आहे. केईच्या खांबाचा भव्य मंडप दिला संत नामदेव महाराजानं पंढरपूरला घराच्या समोर. आणि मोठमोठाले कलशाचे या ठिकाणी गडू मांडले. एक देवा चालले होते गुरुजी. गुरुजी म्हणले, का हो नामदेव महाराज, बरेच दिवस झाले, महिना दीड महिना तुम्ही आम्हाला मंदिरात दिसले नाही, तुमचा काकडा ऐकायला भेटला नाही, महिना दीड महिना झाला गावामध्ये कीर्तन नाही, काय भानगड आहे? नामदेव महाराजांनी सांगितलं, मी आणि संत ज्ञानेश्वर महाराज व इतर वारकरी संत आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो, महिना सव्वा महिना लागला. आणि मग हे काय आहे म्हटले. तर नामदेव महाराजांना सांगितलं, तीर्थयात्रा करून आल्यानंतर प्रत्येक तीर्थाचं, गंगा असू द्या, यमुना असू द्या, सरस्वती असू द्या, नर्मदा, ज्या कोणत्या नद्या आहेत म्हटले, त्या नद्याचं पाणी घरी आणायचं असतं. आणि ते पाणी खराब होणे, गंगा कधीही पवित्रच आहे म्हणून त्या गंगेच्या पाण्याचं गंगा पूजन करायचं असतं, म्हणजेच माउंद करायचं असतं. मग विचारलं त्या ब्राह्मणानं नामदेव महाराजाला की ती गंगा म्हणजे काय आणि तिचं महात्म्य म्हणजे काय. त्याचंच उत्तर संत नामदेव महाराज त्या गुरुजींना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देत आहेत. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, गंगा सकळ पापे जाती भंगा, पापे जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी. महती आहे गंगेची, काय महत्व आहे त्याचं उत्तर संत नामदेव महाराजांना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्या ब्रह्मवृंदाला दिलं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, किंवा सकळ पापे जाती भंगा. आता गंगा म्हटल्यानं जर का दोष जात असतील, वाचेन गंगा म्हणून जर का पाप जात असतील, तर गंगेची पूर्व पीठिका पाहावी लागेल, गंगेच्या अवतरणाची कथा बघावी लागेल. काय आहे वास्तविक पाहता, गंगा अगोदर स्वर्गात होती पण कशी गेली आणि ती इथे कशी आली याचा विचार करताना श्रीमद भागवताच्या अष्टमस्कंदामध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला शुक्ताल तीर्थामध्ये वटवृक्षाखाली सांगतायत, बले पदत्रयं भूमे कस्माधरी रचायतः. ज्या बलीनं इंद्राचं सिंहासन हिसकावून घेतलं आणि देवतांना पळता भुईस थोडी केली, त्या बलीला पराभूत करण्यासाठी भगवान विष्णूनं माता अदिती आणि कश्यप महाराजांच्या इथे बटू वामनाचा अवतार धारण केला. आणि भगवान वामन त्या बटू वामनाच्या वेशामध्येच बलीच्या यज्ञशाळेच्या बाहेर आले आणि बलीला 3 पावलं भिक्षा मागितली, दान मागितलं. 3 पावलं जमीन, म्हणजे माझे 3 पावलं जिथं बसतील तेवढी जमीन मला देऊन टाक. आता बली दानशूर होता, बली म्हटला जिकडे तुम्ही दृष्टी टाकाल ती जमीन तुमची. आणि मग
बलीनं जेव्हा संकल्प सोडला भगवान वामनांना 3 पाऊलं जमीन दान देण्याचा, तेव्हा भगवान वामन पाहता पाहता बली समोर त्यांनी विराट रूप धारण केलं भगवंतानं. बली गुडघे टेकून जमिनीवर वज्रासनामध्ये बसलेला आहे आणि बटू वामनजी त्यांची शरीराची उंची कमी आहे, पाहता पाहता पाय बली समोर राहिले आणि हे जे त्यांचं मस्तक आहे ना, यानं ह्या मस्तकानं भूमंडल गाठलं. कथा फार मोठी आहे पण विस्तार करायला वेळ नाही. भगवान वामनाचं असं दृश्य पाहून बलीचे सेवक मारायला धावले भगवान वामनाला. भगवान वामनासोबत नंद आणि सुनंद नावाचे 2 सेवक आलेले होते वैकुंठातून. त्यांनी बळीची बायको बांधूनच टाकले. मग बळीचा आजोबा आला प्रल्हाद, प्रल्हादाचा पुत्र विरोचन, विरोचनाचा पुत्र बली. प्रल्हाद हा भगवंताचा भक्त आहे. प्रल्हादानं क्षमा मागितली भगवंताची, माझ्या नातवाला सोडून द्या. ठीक आहे, सरहाटाला बांधलं होतं, सोडून दिलं. भगवान वामनाची बळीनं, बळीची बायको विंध्यांबली आणि प्रल्हाद आजोबा या तिघांना पूजा केली आणि म्हणाले, महाराज तुम्हाला जीही 3 पाऊलं जमीन दान पाहिजे तुम्ही घ्या, मोजून घ्या. पहिल्या पाऊलानं भगवान वामनानं हा मृत्यूलोक आटला. पहिल्या पाऊलानं हा मृत्यूलोक आटला. दुसऱ्या पाऊलानं स्वर्गलोक आटला. पण ऐका, आता स्वर्ग मोजत असताना भगवान विष्णूचा वामनाचा पाय जेव्हा वरती गेला तेव्हा उजव्या पायाचा अंगठा आकाशाला लागला. भगवान वामनाच्या उजव्या पायाचा अंगठा आकाशाला लागला. सेन्सेशन झालं, काहीतरी असं करंट बसल्यासारखं, म्हणून अंगठा फुटला भगवंताचा. आणि भगवान वामनाच्या उजव्या अंगठ्यातून गंगेनं मूर्तरूप धारण केलं. म्हणजे गंगेचं अवतरण झालं, प्राकट्य झालं. जन्म म्हणा हवं तर प्राकट्य. आणि मेरे लिए कहाँ स्थान है, तो भगवान ने कहा फिलहाल तू स्वर्ग चली जा, बाद में भगीरथ तुझे नीचे लेकर के आएगा. कितने रास्ते से जाओ प्रभु, 4 रस्ते से चली जा. प्रवाह म्हणतात त्याला संस्कृतमध्ये, म्हणजे प्रवाह म्हणजे रस्ते. वामनाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून गंगेचा जन्म झाला आणि गंगा विष्णू वामनाच्या विनंतीवर आज्ञेवरनं स्वर्गामध्ये निघून गेली. इथपर्यंत ठीक आहे. आता ती स्वर्गात गेली. तुम्ही म्हणाल काही कसं सांगतो, मग इथं आहे ना ती. आता ऐका ना, मग तिथं गेली ना. आता इकडे सूर्यवंशामध्ये म्हणजे भगवान रामाच्या अगोदरचं एक सगर नावाचा राजा झाला. सगर नावाच्या राजाला 2 बायका होत्या. एकीचं नाव होतं सुमती आणि दुसरीचं नाव होतं केशिनी. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, एकीचं नाव होतं सुमती आणि दुसरीचं नाव होतं केशिनी. एका बायकोला 60,000 पोरं झाले. सगर राजाच्या एका बायकोला, सगर राजापासून 60,000 पोरं झाले. त्यांचं नाव सगरच ठेवलं बापाच्या नावावरून. आणि दुसरी बायको जी होती तिला 1 पोरगं झालं, त्याचं नाव ठेवलं असमंजस. असमंजस म्हणजे ज्याला समजच नाही, त्याला भागवतात मूर्ख पोरग म्हणलंय. मूर्ख म्हणजे ज्याची बुद्धीची काही भेटच नाही म्हटले. असमंजस, कुछ समजता नाही उसको, हा असमंजस. आता सगर राजाला औख नावाचे ऋषी आहेत. औख नावाच्या ऋषीने सांगितलं, पुण्य संपादन करण्याकरता तू यज्ञ कर. राजा यज्ञ करू लागला. राजाला अश्वमेध यज्ञ करत असताना एक घोडा सोडल्या जायचा, नियम असायचा. त्या घोड्याच्या डोक्याला पत्र बांधलं जायचं आणि तो घोडा सगळ्या देशोदेश फिरणार. घोड्याला कोणी अडवलं तर मग सेनापतीसोबत युद्ध करावं लागेल. त्या राज्याच्या सेनापतीसोबत युद्ध करून मग राजा जिंकून घेईल. आणि घोड्याला जर का नाही अडवलं तर घोडा जिथं जिथं फिरला तेवढे देश घोड्याचे झाले, असा नियम होता. त्या घोड्यानं सगळे देश या ठिकाणी छान मारले आणि ते धन इकडं राजाला मिळवून दिलं. शेवटी घोडा इंद्राच्या दिशेने निघाला. इंद्र घाबरला. इंद्राला वाटलं हा जर का घोडा माझ्याकडे आला, मी याच्याशी लढलो नाही तर नियम काय की यानं पाय, जिथं युद्धाच्या घोड्यानं पाय ठेवला ती जमीनच कोणाची आहे, यज्ञ करणाऱ्याची. एक तर माझा इंद्रलोक द्यावं लागेल, नाही तर मला याच्यासोबत युद्ध करावं लागेल. युद्धात हारलो तर तोटा आहे आणि हा इथं आला तरी तोटा आहे. मग आता डावपेच, षडयंत्र. इंद्रानं काय केलं, ते घोडा जेव्हा बेसावध होता, म्हणजे ज्याचा विश्रामाचा वगैरे वेळ असेल, बेसावध वेळी त्या घोड्याला इंद्रानं हरण केलं. आणि हरण करून इंद्रानं भारताचं शेवटचं टोक पश्चिमेकडे, वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल, गंगासागरचं जागा, तिथे भगवान विष्णूंचे अवतार कपिल महामुनी ज्यांनी सांख्यशास्त्राची निर्मिती केली. सांख्यशास्त्र इट मीन्स दॅट प्रिन्सिपल टू यू नो, तत्व का ज्ञान. टोटल वर्ड डिपेंड्स ऑन प्रिन्सिपल. ते तत्व
समय म्हणा हवं तर काल. आज आपण जे गंगासागर पाहतोय तिथे अगोदर फक्त समुद्र सागर होता, गंगा नव्हती. तिथे कपिल महामुनींचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये कपिल महामुनी साधना करत होते. तिथेच त्यांनी सांख्यशास्त्र बनवलं. इंद्रानं कुटिलतेनं तो यज्ञाचा घोडा चोरला सगर राजाचा, आणि तो घोडा चोरून कपिल महामुनीच्या आश्रमात नेऊन बांधला त्या गुफेत. आता यज्ञाचा घोडा चोरल्या गेला तर यज्ञ पूर्णत्वात जाणे नाही, म्हणून सगर नावाच्या राजानं आपल्या 60,000 पुत्रांना आज्ञा दिली की पुत्रांनो, भारताचा चप्पा चप्पा छान मारा आणि घोडा शोधून आणा. घोडा जर का शोधून नाही आणला तर यज्ञ पूर्ण होणे नाही. आवाज येतो. पोरं सगळीकडे फिरू लागले. फिरता फिरता चप्पा चप्पा छान मारला. भारताच्या पश्चिम दिशेला आले, म्हणजेच पश्चिम बेंगाल, वेस्ट बेंगॉल, गंगासागरचं ठिकाण. फक्त सागर आहे, गंगा नाही. तेव्हा तिथे तो घोडा त्यांनी बांधलेला पाहिला, आणि घोडा जिथं बांधलेला आहे पुढं थोड्या अंतरावर कपिल महामुनी बसलेले आहे. या पोरांचा असा गैरसमज झाला, हो ना हो, इस बाबाने घोडा चुराया. काही विचारपूस, सद्विवेक बुद्धी, प्रेझेन्स ऑफ माइंड, का डायरेक्टच आता शस्त्र घेतले आणि त्या बाबाला मारायला गेले. कपिल महामुनी, अरे भगवान है, साक्षात विष्णू का अवतार है प्यारे, तलवारी घेऊन मारायला गेले. विचारलंही नाही, घोडा चोरला असं वाटलं आणि कपिल महामुनीला मारायला गेले. तर नुसता त्यांच्या डोळ्यातून हुंकार निघाला तर हे 60,000 सगराचे पुत्र जळून खाक झाले. जागेवर राग झाली यांची, जागेवर. आता काही जण म्हणतात कपिल महामुनीच्या क्रोधानं जळून खाक झाले, आणि काही जण म्हणतात कपिल महामुनी शांतीचे दैवत आहे, हे ऑटोमॅटिक जळून खाक झाले. काही असो, पण ते जळून खाक झाले. आता शास्त्र असं सांगतं, मेलेल्या माणसाचं अंतिम संस्कार जर का त्याच्या पोरानं केलं नाही किंवा त्याच्या भावकीतल्या जो अधिकारी आहे त्यांनी केलं नाही, राख सावडली नाही, दावहा केला नाही, 11वा 12वा 13वा केला नाही, बरणी श्राद्ध म्हणजे सपिंडी केली नाही, म्हणजे 6 मासे वळून घेतले नाही, आणि पहिलं वर्ष श्राद्ध घातलं नाही, आणि आपल्या गंगापूर आणि वैजापूर तालुक्यामध्ये अतिशय फेमस दावभ्याचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं नाही, तर कशाचा मोक्ष आला? हे डायरेक्ट जळून खाक झाले ना रागेवर. राग झाली ना त्यांची. सगर राजाला वाईट वाटलं, आता काय करावं? माझे 60,000 पुत्र माझ्या आधी निघून गेले, करायला गेले ते काय, झालं काय? वंशाचा दिवा राहिला नाही. दुसरं एक येते येडच आहे, असमंजस नाव आहे त्याचं, त्याला काहीच कळत नाही. आता करू कसं? मी म्हातारा झालो, मी काही तपश्चर्या करू शकत नाही. म्हणून त्या असमंजसाचा एक पुत्र होता, त्या मूर्ख पुत्राचा एक पुत्र होता, त्याचं नाव होतं अंशुमान. अंशुमान म्हणजे सगर राजाचा नातू. तो अंशुमान म्हणाला, दादाजी चिंता मत करो, क्या करना है, जाओ कपिल महामुनी के पास. तो अंशुमान कपिल महामुनी जवळ आला. माझ्या बाप दादांनी जे काही केलं आमच्या पूर्वजांना क्षमा करा, पण त्यांचा उद्धार झाला पाहिजे, नाहीतर माझ्या वडिलांना या ठिकाणी मरण, जेव्हा त्यांचा मृत्यू होईल त्यांना गती प्राप्त होणार नाही. त्यांना या ठिकाणी वाईट वाटतंय की माझे मुलं या ठिकाणी 60,000 एकाच वेळेस मरण पावले. काय करावं लागेल? सांगितलं, विष्णुपदी भगवान वामनाच्या उजव्या अंगठातून ज्या गंगेचा जन्म झाला, यांची स्वर्गात गेली आहे, त्या गंगेला एका रस्त्यानं भारतात आणावं लागेल. तिचे रस्ते 4 आहे. आता एका रस्त्यानं कसं आणायचं तो विचार कर. आणि त्या गंगेच्या पवित्र पाण्याचा स्पर्श यांच्या राखेला करावा लागेल. गंगेच्या पाण्याचा स्पर्श यांच्या राखेला झाला तर हे तत्क्षण मुक्त होतील, यात कुठलाही संशय नाही. अंशुमान गंगेची तपश्चर्या करू लागला, यश आलं नाही. तपश्चर्या करता करता मरण पावला. अंशुमानाचा पुत्र दिलीप, त्यानंही तपश्चर्या केली, त्यालाही यश आलं नाही, अपयश आलं, तोही मरण पावला. परंतु या दिलीपाचा पुत्र भगीरथानं गंगेला प्रसन्न करून घेतलं. क्या चाहते हो वत्स माँ, मेरे पूर्वज जो 60,000 जल के खाक हो गए हैं, किसी का 10वां नहीं, किसका 13वां नहीं माँ, उनकी गति नहीं हुई है, तो तू आ जा और उनको तनिक स्पर्श कर ले और उनको मुक्त करा दे. अरे रे, भौगोल की दृष्टि से यदि सोचा जाए तो 71% पानी है और 29% जमीन है. 71% पाणी आहे भूगोल असं सांगतोय, आणि 29% जमीन आहे. माझे प्रवाह 4 आहे. बरं, मी 2 रस्त्यानं जरी आले तर आत्ताच प्रलय येऊन जाईल. मग 2 रस्त्यानं येते, पण एका रस्त्याची व्यवस्था दुसरीकडे कर, आणि एका रस्त्यानं भारतात सगळ्यात मोठी नदी म्हणून वाहते. मग आता पुन्हा कोण आहे? करुणाकर कोण आहे? भगवान शंकराची प्रार्थना केली.
भगवान शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे भगीरथा? भगवंता, तुमच्या जटेची जी गाठ बांधलेली असते ना, ती गाठ आता सोडून टाका आणि ही स्वर्गातून येणारी जी अर्धी गंगा आहे ना, ती तुमच्या जटेत घ्या आणि अर्धी गंगा जी भारतात वाईल ती अगोदर माझ्या पूर्वजांच्या राखेला स्पर्श करेल आणि मग त्यांचा उद्धार होईल आणि मग तिला जेव्हा जिथे ऋषिकेश काशी जायचं ती जाईल. ठीक आहे. भगवान शंकरानं अर्धी गंगा स्वर्गातून जी आली ती जटेत धारण केली आणि शंकर अंतर्धान झाले म्हणून अजूनही शंकराला सारखी गळती दिल्या जाते. सोम मंगलम सारधार मंगलम, ओम मंगलम ओमकार मंगलम, सोम मंगलम सारधार मंगलम, सोम मंगलम सारधार मंगलम. सारखी धार टपकत आहे. आणि मग अर्धी गंगा संक्रांतीचा पिरियड आहे. सागराला मिळवली झाली गंगा सागर आणि 60,000 सगर पुत्र जिथे जळून खाक झाले होते, ज्यांची राग झाली होती, ज्यांची मुक्ती झाली नव्हती, 10वा 13वा करायला हड्ड्या सापडल्या नव्हत्या, त्यांच्या राखेवरनं ती गंगा जेव्हा गेली तेव्हा तत्क्षण हे 60,000 सगर पुत्र मुक्त झाले आणि स्वर्गारोहण त्यांचं झालं. आता मग मला एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. नामदेव महाराज म्हणतात त्या गुरुजींना, जी गंगा अनेक वर्षापासून मृत झालेले लोक ज्यांच्या हड्ड्या सुद्धा म्हणजे अस्त्या सुद्धा मिळाल्या नाही, कोणती राख कोणाची हे सुद्धा कळालं नाही, अंतिम संस्कार नीट झाले नाही, राख सावरणं नीट झालं नाही, दाव्हा नीट झाला नाही, वर्ष श्राद्ध नीट झाले नाही, त्यांच्या राखेला त्या गंगेनं स्पर्श केला तर ते स्वर्गाला गेले. अरे ज्याची क्रिया झाली नाही, क्रियारहित जीवाच्या राखेला स्पर्श झाल्यानंतर जे जीव स्वर्गाला जाऊ शकतात, विचार करा त्या गंगेचं नाव जर का मुखानं घेतलं तर ती किती दोषांचा नाश करणारी आहे आणि किती पापांचा नाश करणारी आहे. म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भंगा. आता गंगा एकच आहे पण आली दोनदा म्हटले बरं का, आली दोनदा. ही पहिली गंगा आहे, ही गंगा सागराला मिळाली, गंगोत्री पर्वतावर नेली, तिचा उगम तिथून करवला. गंगोत्री खाली हरिद्वार, हरिद्वारहून ऋषिकेश, तिकडून काशी आणि इकडून प्रयाग. आणि दुसरी गंगा आहे गौतमी गंगा. कोणती? गौतमी गंगा, जिचं प्राकट्य गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वराला ब्रह्मगिरीच्या पर्वतावर शंकराची 12 वर्ष खडतर तपश्चर्या करून या ठिकाणी त्या गौतमी गंगेचं प्राकट्य करवलं जनहित कल्याणाकरता. ती गौतमी गंगा आहे. म्हणून त्या गौतमी गंगेचं दर्शन करण्याकरता जर का श्रावणाच्या महिन्यात 5 सोमवारी एक वारी किंवा आणखीन कोणती त्या ब्रह्मगिरीची एक वारी जर का केली, ही तर गंगा कळाली आपल्याला भगीरथानं आणलेली. भगीरथानं त्या गंगेला आणलं म्हणून तिचं नाव भागीरथी. विष्णूच्या पायापासून निघाली म्हणून विष्णुपदी. जन्नू ऋषीनं पिऊन टाकली होती म्हणून जान्हवी आणि तिचं खरं नाव गंगा. असे 4 नावं. आणि दुसऱ्यांदा ब्राह्मण लोकांना गौतम ऋषीला आणायला लावली त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या पर्वतावरून, म्हणून गौतमी गंगा. म्हणून त्या गौतमी गंगेचं जर का स्वरूप पाहायचं असेल तर त्या ब्रह्मगिरी पर्वताला जर का या ठिकाणी तिथे जर का वास केला तर यम सुद्धा त्या भक्ताला कापतो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. ब्रह्मगिरी म्हणजे पर्वत आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्माचा वास, जिथे गौतमाचा वास आहे. हवं तर असं म्हणा, सप्तर्षीपैकी एक गौतम. हे गौतम ऋषी ब्रह्मदेवाचे जावई आहेत, अहिल्याचे पती आहेत. यांचं वास्तव्य त्र्यंबकेश्वराला आहे. हे गौतम ऋषी ज्ञानी संत आहेत. आता गंगा तिथे कशी आली याचाही विचार, तसं ती गोदावरी आहे पण तिला गौतमी गंगा म्हणतात आणि खरं नाव गोदावरी आहे. गंगा गोदा तिचं नाव. तिथे का आली याचाही विचार करणं एक थोड्या मिनिटामध्ये आवश्यक आहे. त्याचं कारण असं सांगितलं की गौतम ऋषी आणि अहिल्या त्र्यंबकेश्वराला असताना अनेक वर्ष तिथे पाऊस पडला नव्हता. काय पडलं नव्हतं? पाऊस पडला नव्हता. आणि पाऊस पडला नव्हता म्हणून गौतम ऋषींनी प्राणायाम साधला आणि भगवान शंकराचं ध्यान करू लागले गौतम ऋषी. आणि मग भगवान शंकराच्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करू लागली अहिल्या ब्रह्मगिरी पर्वतावरती. भगवान शंकराच्या पार्थिव शिवलिंगाच्या पूजनेचं विशिष्ट फल कलियुगामध्ये सांगितलं आहे. तुम्ही जर का शिवमहापुराण ऐकलं असेल तर सांगितलं सत्ययुगामध्ये भगवान शंकराच्या रत्नापासून बनलेल्या लिंगाची पूजा केल्या जायची. त्रेतायुगामध्ये सोन्यापासून म्हणजे सुवर्ण निर्मित शिवलिंगाची पूजा केल्या जायची.
आणि द्वापार युगामध्ये पाण्यापासून बनलेल्या शिवलिंगाची पूजा केली जायची. आता पार्थिव, पार्थिव म्हणजे नदीच्या पाण्याखालची वाळू, सरोवराच्या पाण्याखालची वाळू, समुद्राच्या खालची वाळू, किंवा जे काही वाहतं पाणी आहे त्या पाण्याखालची वाळू, किंवा शेतातली काळी किंवा लाल माती एकत्रित करून चिखलाचं पार्थिव शिवलिंग बनवणे, किंवा मग मातीचं पार्थिव शिवलिंग बनवणे, विधिवत त्याची पूजा करणे. ह्या पार्थिव शिवलिंगानं शंकर भगवान अतिशय प्रसन्न होतात. त्यातली त्यात कोणत्या मनोकामना परिपूर्तीसाठी किती शिवलिंग बनवले पाहिजे याची सुद्धा माहिती शिवमहापुराणामध्ये आलेली आहे. या पार्थिव शिवलिंगाची पूजा करू लागली माता अहिल्या, गौतमाची पत्नी. पार्थिव शिवलिंग पूजनेमुळे भगवान शंकराचाही तिला अनुग्रह झाला. नोय शंकराच्या पाठीमागे गंगाही आली. काय इच्छा आहे तुझी? भगवान शंकराला माता अहिल्यानं मागितलं की माझे पती जे आहेत गौतम, हे तुमची तपश्चर्या करतायत, ते ध्यान निमग्न आहे, आणि इथे लोकांना पाणी नाही म्हणून लोक त्र्यंबकेश्वर रिकामं करून चाललेत, ब्रह्मगिरीवर कोणी थांबायला तयार नाही, म्हणून काहीतरी फक्त इथे पाणी यावं, सुजलाम सुफलाम व्हावं, एवढं करावं. गौतमाला साधनेतून उठू द्या, तोपर्यंत मी इथे वास करतो, आणि तू एक खड्डा कर. गंगेनं सांगितलं त्या खड्ड्यात मी थांबते जोपर्यंत तुमची या ठिकाणी इच्छा भागत नाही तोपर्यंत. माता अहिल्यानं खड्डा खणला, त्याच्यामध्ये गंगेनं थोडीशी धार सोडली, आणि तेच पाणी घेऊन अहिल्या घरी गेली. तेवर गौतम ऋषी साधनेतून उठले होते, आणि गौतम ऋषीने लगेच माता अहिल्याला पाणी मागितलं. कमंडलूत तिनं त्याच खड्ड्यातलं पाणी आणून दिलं. गौतमानं विचारलं पाऊस तर कुठं झालेलं दिसत नाही, हे पाणी तू कुठून आणलं? तिनं सांगितलं मी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली, शंकरासोबत गंगाही आली. त्यांना फार आनंद झाला. आनंद झाला तर मग आता रोज जुन्या काळामध्ये कसं असायचं, नवऱ्याला बायको पाणी आणून द्यायची पूजेला. म्हणजे नवरा जर का देवाची पूजा करत असला तर बायको पाणी आणून द्यायची. याच्या उलट आता असू शकतं बरं का, सिटीत काही सांगता येत नाही. हां ठीक आहे, जाय पाणी घेऊन ये म्हटले. मग ही परत कमंडलू घेऊन पाणी आणायला जेव्हा गेली तेव्हा बाकीच्या साधू संतांच्या बायका तिथं आलेल्या होत्या. बाकीच्या साधू संतांच्या बायका तिथं आलेल्या होत्या. आता हिचा नवरा आमच्या नवऱ्यापेक्षा पॉवरफुल साधू आहे, आणि ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता आहे, म्हणून बाकीच्या बाया काड्या करायला लागल्या. आता ही बिचारी आधी गेली होती, ही आधी गेली तरी हिला पाणी घेऊ देईना. ही बिचारी बाजूला थांबली, त्यांनीच पाणी आधी नेलं. सगळ्या गेल्यावर हिनं पाणी घेतलं, आणि मुद्दाम आपल्या नवऱ्याला लावून द्यायचं गौतमाबद्दल आणि त्यांच्या बायकोबद्दल, म्हणून इकडंच टाइमपास करत बसल्या, थोड्या वेळानं घरी गेल्या. मग या बाकीच्या बायकाचे नवरे चिडले की एवढा वेळ कसा लागला पाणी घ्यायला. तर सांगितलं त्या गौतमाच्या बायकोनं अहिल्यानं तिनं ते पाणी आणलं ना खड्ड्यामध्ये गंगेचं, तर तिला भलता अभिमान झाला, आणि ती म्हणती ते पाणी मी आणलं म्हणून मी आधी पाणी घेईल, तिनं आम्हाला पाणी घ्यायला वेळ लावला असं फितवून दिलं. म्हणून बाकीच्या साधू संतांना मागचा पुढचा विचार न करता गणपतीची साधना केली, आणि गणपती प्रसन्न झाले. काय पाहिजे या ब्राह्मणानं डाव टाकला. गणपती बाप्पाला म्हणले देवा आम्हाला आधी वचन दे, जे आम्ही तुला मागू ते तू आम्हाला देशील. काय जे आम्ही तुला मागू ते तू आम्हाला देशील. गणपतीला वाटलं काहीतरी साखळ्या, अंगठ्या, गाड्या, बुलेरो, स्कॉर्पिओ, बिल्डिंग, जेसीबी कॉन्ट्रॅक्ट, काहीतरी असंच मागतील ना. गणपती म्हणला तथास्तु, मागो क्या मागते हो मागो. हे गणपतीला म्हणले देवा गौतमाचं जिथं शेत आहे ना, शेत त्या शेतामध्ये तू जाय आणि गाईचं रूप घे, आणि गाईचं रूप घेऊन गौतमाच्या शेतीची नासधूस करून टाक. गणपती बाप्पा म्हणला अरे मी गणपती आहे, अरे मी मिटवतो रे, मी सुख करताय दुःख हरताय रे, मलाच त्याला दुःख द्यायला सांगता का? तुम्ही आता आम्हाला वचन दिलं. गणपतीचा नाईलाज झाला, डाव टाकला बाकीच्या लोकांना. गणपतीची इच्छा नसतानाही गणपतीनं काय केलं, गणपतीनं गाईचं रूप धारण केलं, आणि गाईचं रूप धारण करून त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये जिथे गौतम महाराजांची शेती आहे तिथे जे काही पेरलेलं होतं धान्य वगैरे त्याची नासधूस गणपती वढाळ गाईच्या रूपामध्ये करायला लागला. गौतमाला राग आला, म्हणून गौतमाने एक कुशाची काडी घेतली, त्याचंच कुशाव्रत कुंड झालं. तेच चरण आपण सोडतोय. कुश, कुश म्हणजे काय, दर्भ. श्राद्धात वापरतात ना ते, पिंडस्थ पितराः. कुश म्हणजे दर्भाची काडी, रेल्वेच्या पटरीसारखी अशी ठेवतात दहाव्याला, रेल्वेच्या पटरीसारखी नाही का, एक काडी इकडून एक इकडून, आणि मग पिंड द्यायचे, हे असे द्यायचे आहे की नाही. पिंडस्थ पितराः या बोटानं चंदनम स्वदाः, तिलोदकम स्वदाः, यवोदकम स्वदाः, पुष्पम स्वदाः वगैरे वगैरे.
ती कुशाची मोठी काडी घेतली, दर्भाची मोठी काडी घेतली आणि त्या गणपतीच्या रूपातली काय नासधूस करायला लागली. म्हणून रागानं ती कुशाची दर्भाची काडी म्हणजेच गवताची काडी गणपती गाईला मारून फेकली आणि गणपती गाईनं मरायचं नाटक केलं. आता गणपती होता मरतो व्हाय पण गाईच्या रूपात मिळाला ना. आणि हे बाकीचे पुन्हा डाव टाकायला आले, अबा बाबा बाबा अहो तुम्ही एवढे मोठे गौतम ऋषी ब्रह्मदेवाचे जाबाई आणि तुमच्याकडून गो हत्या घडली. मग आता 12 वर्ष शंकराची तपश्चर्या करा, गंगेला इथे ब्रह्मगिरीवर प्रकट करा, ब्रह्मगिरीच्या 108 प्रदक्षिणा करा, पार्थिव शिवलिंगाची पूजा करा, तरच तुमचं पाप जाईल, नाही तर जाणार नाही. आणि म्हणून त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती भगवान गौतमानं वास केला होता. तिथे पार्थिव शिवलिंगाची पूजा केली होती आणि तिथेच भगवान शंकर प्रसन्न झाले होते. भगवान शंकरासोबत विष्णूही आले होते, ब्रह्मदेवही आले होते आणि 3 जण ते आईस्क्रीमचा जसा गल्फ असतो ना, बाकीचे लिंग असे बर्फ का गोलासारखे वरती आहे, हे एकच खाली आहे. आईस्क्रीम कळते ना, आईस्क्रीम गल्फ, ते आईस्क्रीमचं जे असतं ना खाली अशी वाटी आहे, ते म्हणले इथं तरी आम्हाला तुमच्या संग येऊ द्या. म्हणून गौतमाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू महेश तिथे आले आणि गंगाही तिथे आले. गौतमामुळे शंकर ब्रह्मा विष्णू आले आणि गंगा पुन्हा ती भगीरथनं आणलेली ती इथे आली. म्हणून हिला गौतमी गंगा उर्फ गोदा असं म्हणतात. वाचे म्हणता गंगा, गंगा सकळ दोष जाती भंगा आणि दृष्टी पडता ब्रह्मगिरी. त्या ब्रह्मगिरीवर जी खडतर तपश्चर्या गौतम ऋषीनं केली आहे, ती ब्रह्मगिरी जर का या डोळ्यानं पाहिलं तर यम सुद्धा घरात यायला या ठिकाणी घाबरतो. नोहे जो भक्त ब्रह्मगिरीवर एकदा जाऊन येतो त्याला काळाच्या आधी उचलण्याची हिंमत यमाची सुद्धा नाही आहे. याच्याही पुढे जाऊन सांगतात, गणपतीनं जिथं गाईचं रूप घेतलं आणि जिथं गणपती बाप्पाला गाईच्या रूपामध्ये गौतम ऋषीनं दर्भाची काडी म्हणजे कुशाची काडी मारून फेकली, तेच कुशावर्त नावाचं कुंड झालं. त्याचा काय महिमा आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. कुशावर्ता करती स्नान त्यांचे वैकुंठी राहणे. तुम्ही म्हणाल वैकुंठाला नसन राहायचं तर कैलासाला राहा, पण याच्यात एक सांकेतिक शब्द वापरलाय व्याकरणाच्या परिभाषेमध्ये. सांकेतिक म्हणजे वारकरी आहोत, वैष्णव आहोत, अधिष्ठान पांडुरंग आहे आणि पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहे. नोय विष्णू स्वरूप आहे. सांकेतिक. मग वैकुंठाला जर का जायचं असेल तर वैकुंठ नावाची गाडी भेटेल म्हणे. कुठे? कुशावरती करता स्नान. कुश म्हणजे कुशाची म्हणजेच दर्भाची म्हणजेच गवताची, गावठी भाषेत गवत, कुश हिंदीत आणि दर्भ संस्कृतमध्ये. कुश नावाची काडी मारून फेकली गणपती रूपी गाईला. गोहत्येचं पातक मिटवण्याकरता 12 वर्ष तीर्थयात्रा शंकराची पूजा गौतमी गंगा आणली. तिथे ब्रह्मा विष्णू महेशचं आगमन झालं आणि जिथे गणपतीला काडी मारली होती तेच कुशावर्त कुंड झालं खाली त्र्यंबकेश्वरला. त्या कुशावर्त नावाच्या कुंडामध्ये जर का स्नान केलं तर वैकुंठाचं तिकीट भेटतं म्हटले बा, फुकाट आहे की नाही. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी घर केले. 24 अभंगाजंबर हरिपाठामध्ये. म्हणजे जितक्या वेळेस तुम्ही हरिपाठ म्हटले, नीट ऐका, ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिभाऊ मामा, जितक्या वेळेस हरिपाठ म्हटले तितक्या वेळेस फुकट प्लॉट बुक केला वैकुंठात. इथं घेणं सोपं नाही का? 10,000 रुपये स्क्वेअर फूट, 5,000 रुपये स्क्वेअर फूट सोपं आहे का? काय एखादा घेऊ शकतो घेणारा? तिथं फुकट बुक केला म्हटले. तसं दृष्टी पडता ब्रह्मगिरी गौतम ऋषीनं अहिल्या मातेनं जिथं खडतर साधना केली आहे, त्यांची साधना पाहून त्यांनी केल्या पार्थिव शिवलिंगाला पाहून शंकरासोबत ब्रह्मा विष्णू सुद्धा तिथे स्थान घेण्याकरता आले आहेत. आणि जी गंगा भगीरथानं आणली आणि सगळ्याच्या 60,000 पोरांच्या राखेला स्पर्श करून ज्या पोरांना मुक्त केलं, भारतातून वाहणारी सगळ्यात मोठी गंगा झाली, त्या गंगेला पुन्हा दुसऱ्यांदा यावं लागलं. असं महात्म्य ज्या स्थानाचं आहे म्हटले. त्या ब्रह्मगिरीची जर का प्रदक्षिणा मारलं सोन्याहून पिवळे, पण नुसती डोळ्यानं जरी ते ब्रह्मगिरी पर्वत पाहिला तर यम लटलट कापायला लागतो. का? यम लटलट कापायला लागतो. पण केव्हा? तिथे जाऊन श्रद्धेनं पाहिलं तर. नाहीतर मग यम काही सोडत नाही. यम 28 गाड्यात बसवून नेतो म्हणले आपल्याला. 28. श्रीमद भागवत स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26. यमाच्या 28 गाड्या आहेत. त्याला पापाचं बस स्टँड म्हणा. नरककुंड 28, तामिस्त्र 1, अंधता मिस्त्र 2,
रवरव 3 महारवरव 4 कुंभीपाक 5 कालसूत्र 6 असिपत्रवन 7 सुकरमुख 8 अंधकूप 9 क्रमी भोजन 10 सदंश 11 तप्पसुर्मे 12 वज्रकंटक शालमरी 13 वैतरणी 14 पुयोद 15 प्राणरोध 16 विशेषण 17 लाला भक्ष 18 सारमे आदन 19 अविची 20 अयपान 21 क्षारकर्दम 22 रक्षोगण भोजन 23 शुलप्रोत 24 दंदशुक 25 अवट निरोधन 26 पर्यावर्तम 27 सुचिमुख 28 या 28 गाड्या आहेत. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही यमपुरी आणि यम लोकांमध्ये जाऊन हे 28 नरककुंड फिरावं लागते. हे काही वर्ष श्राद्धाचं दाव्याचं कीर्तन नाही, त्याच्यामध्ये मी त्याची व्याख्या करीन, गंजबार केली. पण या 28 गाड्या, या 28 गाड्यात नाही बसायचं, मग दुसरं बस स्टँड धरावं लागेल आणि दुसरं बस स्टँड धरण्यासाठी इथे गंध लावलं पाहिजे. इट इज अ ग्रेट हिप्नॉटिझम फ्रॉम हिअर बडम ब्लड सेल डायरेक्टली कनेक्टेड टू दी आवर हार्ट. इथून एक महत्वाची पेशीत पर्यंत गेलेली आहे. गंध लावलं पाहिजे, माळ घातली पाहिजे. याच्या 7 गाड्या आहेत म्हटले पुण्याच्या. पुण्याचं बस स्टँड वेगळं, हे पापाचं बस स्टँड सांगितलं. ब्रह्मगिरी पर्वत पाहिला तर यम लटलट कापतो. यम या 28 गाड्यात आपल्याला बसवायची हिंमत करणार नाही, पण त्याच्यासाठी एखाद्या गाडीत बसावं लागेल. त्या 7 गाड्यापैकी पुण्याच्या बस स्टँडहून लागणाऱ्या 7 गाड्यापैकी एक गाडी आहे वैकुंठाची. याच्या उलट विचार करा. 7 गाड्यात पहिली गाडी आहे मोक्षाची. पहिली गाडी आहे म्हटले मोक्षाची. दुसरी गाडी आहे ब्रह्मलोकाची. तिसरी गाडी आहे कैलास लोकाची. चौथी गाडी आहे वैकुंठ लोकाची. 5वी गाडी आहे गोलोक धामाची. 6वी गाडी आहे गणेश लोकाची आणि 7वी गाडी आहे मणिद्वीपाची. द चॉईस इज यू आर, द वेज इन यू आर हँड. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले पाप करोगे तो इस 28 गाड़ियों में बैठ करके जाओगे, बहुत दिन फटके खाओगे, पुनः वापिस नीचे आओगे. आणि पुण्य जर का कराल, पुण्य जर का कराल तर पुन्हा पुन्हा जन्माला याल आणि पुन्हा पुन्हा आई हा सुख सोहळा स्वर्गी नाही. याची देहा याची डोळा हा अनुभव आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्या कुशावर्त नावाच्या कुंडात स्नान केलं तर वैकुंठ नावाची गाडी भेटेल. शंकराची भक्ती केली तर कैलासही घ्या. सांकेतिक शब्द याच्यात वैकुंठ दिला. ब्रह्मगिरी पर्वत पाहिलं तर 28 ज्या गाड्या आहे नरककुंडाच्या तिथे जावं लागणार नाही. आणि नोहे नोहे नामदेव महाराज म्हणतात त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन कुशवर्त कुंडाचं स्नान करणे, जो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणे, ब्रह्मगिरी पर्वताचं अवलोकन करणे, नोहे नोहे त्या ब्रह्मगिरी पर्वताला जर का प्रदक्षिणा मारली म्हटले तर त्यांच्या पुण्याची काय गणना आहे शब्दात सांगता येत नाही. अभंगाचं सांप्रदायिक भजन होईल. सर्वांचे हात पुरुष मंडळीचे एक स्वर एक ताल एक लय. माऊल्यांनी जागेवरतीच टाळ्या वाजवायच्या. विठोबा रखमाई रखुमा
प्रतिष्ठा महामहोत्सव